कोलकात्याच्या आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये शिकाऊ महिला डॉक्टरवरती केलेला बलात्कार आणि त्यानंतर तिची केलेली निर्घृण हत्या यानंतर देशभरामध्ये संतापाचं वातावरण बघायला मिळतं। मागच्या काही दिवसांपासून डॉक्टरांच्या विविध संघटना ज्या आहेत त्या या विरोधात आंदोलन करतात। आज देखील राजधानी नवी दिल्लीमधील आरएमएल मेडिकल कॉलेजच्या समोर आपण बघू शकतो की या ठिकाणी शिकाऊ डॉक्टरांचं जे आहे ते आंदोलन आज देखील सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर आज 24 तासांसाठी IMA जे इंडियन मेडिकल असोसिएशन ही डॉक्टरांची संघटना आहे त्या संघटनेने देखील आंदोलनाची घोषणा केलेली आहे। मागच्या सकाळी 6 वाजल्यापासून यांचं आंदोलन सुरू असून 24 तास ही सगळे डॉक्टर जे आहेत ते आंदोलन करणार आहेत। खरं तर आपण बघितलं तर मेडिकल कॉलेजमधील ज्या मुलीची हत्या करण्यात आलेली आहे त्या मुलीला न्याय मिळावा यासाठी हे सगळे डॉक्टर्स जे आहेत ते मागच्या काही दिवसांपासून आंदोलन करतात। आज देखील या सगळ्या डॉक्टरांचं आंदोलन असून न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या डॉक्टरांनी घेतल्याचं बघायला मिळतंय। प्रामुख्याने जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी असलेलं सरकार हे योग्य पद्धतीने तपास करत नाही असा आरोप जो आहे तो या डॉक्टरांनी केलेला आहे आणि त्याच विरोधात डॉक्टर संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। खरं तर 23 लाखाच्या आसपास IMAची डॉक्टर संख्या आहे आणि त्यांनी या विरोधामध्ये आज सकाळपासून संप सुरू केलेला आहे। त्यांनी देखील या संपामध्ये भाग घेतलेला आहे। त्यामुळं एक प्रकारे डॉक्टर्सच्या संघटना सगळ्या संघटना ज्या आहेत त्या या घटनेच्या निषेधार्थ समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि सायंकाळी या सगळ्या डॉक्टरांचा कॅन्डल मार्च देखील होणार आहे। त्यामुळं लवकरात लवकर न्याय मिळावा अशा पद्धतीची मागणी या सगळ्या डॉक्टरांकडून केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन राजू गौतमचा मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।